भातसा नदी पुलाजवळील रस्त्यांवर भले मोठे खड्डे. नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागावर दुर्लक्षाचा आरोप. खडवली टिटवाळा पडगा मार्गावरील भास्ता नदी पुलाजवळ मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहन चालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक दिवसांपासून रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असून पावसांमुळे त्याची तीव्रता आणखी वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात हे खड्डे दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच मालवाहतूक वाहने प्रवास करतात. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने खड्डे बुजून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. या ठिकाणी आलेलो आहोत. वडवली हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे. हा रस्ता टिटोलाकडे जातो, हा रस्ता पडद्याकडे जातो. जिथे भले मोठे इथे खड्डे पडलेले आहेत. इथे 4 व्हीलर 2 व्हीलर असा रहदारी जोरदारी चालू असते. सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याकडे लक्ष का देत नाही असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. तर आपल्या समोर आज जे नागरिक आहेत तर त्यांचे आपण इथे बांधकाम विभागाचं लक्षच नाही आहे. मोठमोठे खड्डे पडले तर वाहनांची 2 व्हीलर जातात, मोठ्या गाड्या जातात, अपघात होण्याची शक्यता आहे. तर त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी नम्र विनंती आहे. कारण ते लोक नेहमी खड्डे पडतात. अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे तिथे नदीला पूर आला, त्याच्यामुळे मोठमोठे खड्डे पडले. त्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही. बांधकाम विभागाचं तर काहीही लक्ष नाही. तिथे 2 व्हीलर 4 व्हीलर यांचं जोरात अपघात होतो, पडतात लोक. मृत्युमुखी पडले तर कोण जबाबदार राहणार? याची दखल शासनाने घ्यावी. धन्यवाद साहेब. खडवली येथे टिटवाळा पडगा आणि खडवली या रस्त्यावर उभा आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम याच्याकडे लक्ष देत नाही. तर त्यांनी याच्यावर लक्ष द्यावे जेणेकरून अपघात टाळता येतील. इथे मोठमोठे अपघात होतात, लहान मुलं पडतात. याला जबाबदार कोण राहील? प्लीज कृपा करून सांगतो, सार्वजनिक बांधकामाने याच्याकडे लक्ष द्यावं, अन्यथा आम्हाला दुसरे मार्ग शोधायला लागतील. नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहोत. याच्याकडे तातडीने लक्ष घालावे जेणेकरून लोकांची हेळसांड होणार नाही.